नशा छा रहा है, नशा छा रहा है मेरे राधेन में नशीले, नशा छा रहा है, जब सा नशा छा रहा है मेरे। जय श्री राम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे जी बीटमार्क आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. सॉन्ग आणि एक तुम्हाला इफेक्ट दिलेला इथंच प्रोव्हाइड केलेला आहे लेअरमध्ये, तो इथं तुम्हाला मिळून जाईल अशा प्रकारे. तर काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेलं आहे, तर ते बॅकग्राऊंड अशा प्रकारे राहणार आहे. त्या बॅकग्राऊंड ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटपर्यंत त्याची लिंक वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर परत एकदा प्लसचे नाव क्लिक करून तुमचा एक बॅकग्राऊंड सहित इमेज ॲड करून घ्यायचा आहे. बॅकग्राऊंड सहित इमेज ॲड करून घेतल्यानंतर त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून हा इमेज लेअर आपल्याला या बॅकग्राऊंडच्या खाली घेऊन यायचा आहे. आणि बघू शकता तो इमेज सिलेक्ट करून साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे. बघू शकता आपण फक्त चेहरा दिसण्यायोग्य लेस साईज इथं वाढवून घ्यायची. बघू शकता अशा प्रकारे. तर बघू शकता मी अशा प्रकारे प्रॉपर असा इमेज इथं सेट केलेला आहे. तुम्ही अशाच प्रकारे सेट करायचे आहे आणि या इमेज लेअरला सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन इथं काय करायचं आहे, फेड इन हा इफेक्ट अप्लाय करून आउट आहे तो बंद करायचा आहे. त्यानंतर परत एकदा इफेक्टमध्ये येऊन इथं आपल्याला स्पॉट कलर सिलेक्ट करून अशा प्रकारे ब्लॅक अँड व्हाईट इमेज आहे तो प्रॉपर इथं सेट करायचं. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायची, खालची जी रेक्टेंगल लेअर आहे ती या दोन्ही लेअरच्या मधीमध घेऊन यायची. म्हणजे बघू शकता तुम्हाला जो इफेक्ट आहे तो या इमेजवरती प्रॉपर असा दिसून येईल. तर बॅकग्राऊंड झाल्यानंतर परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक ॲटिट्यूड PNG दिलेली आहे. ती फक्त PNG ॲड करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन वरती स्क्रोल करत अशा प्रकारे सेट करायचे आहे. याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून याही PNGला इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून फेड इन आणि फेड आउट हा इफेक्ट क्लिक करून आउट इफेक्ट बंद करायचा आहे. इन इफेक्ट लावल्यानंतर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमची PNG अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे. PNG ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थोडीशी साईज वाढवून आपल्याला काय करायचं आहे, इमेज अशा प्रकारे सेट करायचे आहे. सेट केल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून स्टार्टिंगला येऊन अशा प्रकारे सेट केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन एक काय करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन एक प्लस की द्यायचं आहे आणि आपल्याला शेवट यायचं आहे. परत एकदा प्लस की द्यायचा आणि इमेज आहे तो प्रॉपर असा वरती सेट करायचा. म्हणजे काय होणार आहे, ॲनिमेशन याचं प्रॉपर तुम्हाला दिसून येणार आहे. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, PNGला सिलेक्ट करून बॉर्डर अँड शॅडोवर क्लिक करून थर्ड ऑप्शन क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला शॅडो मिळून जाईल. त्यानंतर शॅडो ऑप्शन क्लिक करून आपल्याला इथं लाल कलर सिलेक्ट करून याची जी सेटिंग आहे ती बघू शकताय 90पर्यंत ठेवून घ्यायची. अशा प्रकारे 90 ठेवल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला स्टार्टिंगपासून अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.